दोघांनाही जोडलात. कुणापासून? बॅटऱ्यापासून तोडलात आणि या दोघांनाच जोडलात, दोन कंडेन्सरलाच जोडलात. तर आता प्रश्न विचारतात, व्हॉट इज द एनर्जी स्टोर्ड इन द सिस्टीम ऑफ 2च्या कंडेन्सर सिस्टीम. म्हणजेच त्या दोन कंडेन्सरनं बनलेल्या सिस्टीमचा टोटल एनर्जी काय असेल? स्टोर्ड एनर्जी इन द सिस्टीम ऑफ 2 कंडेन्सर्स. तर असे काही प्रॉब्लेम असतात. मग त्याला कसं जोडलं, त्याच्यात 2 केसेस असतात. चला एक एक केस आपण डिस्कस करूया. म्हणून रिमार्क म्हणा किंवा नोट, पॉईंट टू बी नोटेड किंवा रिमार्कच्या फॉर्ममध्ये घ्यायचं. हे सर्व रिमार्कच्या फॉर्ममध्ये डिस्कशन चालले. हे स्पर्धा परीक्षेसाठी चालले. हे बोर्ड झालं, हे स्पर्धा परीक्षा चालू आहे. आता सांगा, समजा C1 कॅपॅसिटीवाला कंडेन्सर तुम्ही V1 बॅटरी, पोटेन्शियल डिफरन्स असणाऱ्या बॅटरीसोबत चार्ज केला. ओके, हां. नंतर दुसरा कंडेन्सर ज्याची कॅपॅसिटी C2 आहे त्याला तुम्ही V2 पोटेन्शियल डिफरन्स असणाऱ्या बॅटरीसोबत चार्ज केलात. सेपरेट चार्ज केलात. आता तुम्ही याच्यापासून तोडलात आणि या दोघांना इथं आणून जोडलात, C1 आणि C2. ठीक आहे. तर मग या दोघांना जोडल्यानंतर एनर्जी ऑफ द सिस्टीम किती झाली असा प्रश्न आहे. बघा तुम्हाला काय दिलं? C1 V1, C2 V2 दिलं जातं बाळांनो, राईट. आणि मग या दोघांना बॅटरीपासून तोडलं आणि मग इथं एकमेकांना आणून जोडलं. आता बॅटरी राहिली का? नाही राहिली. पण याच्यात एनर्जी आहे का नाही? आहे. कुणामुळं? यांनी पण चार्ज घेऊन आलेत, मग चार्जड कंडेन्सरमध्ये एनर्जी असतेच. ओके, म्हणून चला आता मला सांगा, याच्यात एनर्जी किती आणली, याच्यात चार्ज किती आहेत ते अगोदर काढून घेऊया, राईट. सांगा याच्यात एनर्जी, याच्यातले चार्ज किती आहेत? Q1 इक्वल टू C1 V1. एनर्जी किती स्टोअर झाली? U1 इक्वल टू हाफ C1 V1 स्क्वेअर. तर या दोनच गोष्टी दिलेत ना तुम्हाला, म्हणून हेच फॉर्म्युले वापरणार मी. कॅपॅसिटी C1, पोटेन्शियल V1 दिलंय, म्हणून आता जे पाहिजेत ते फॉर्म्युले तयार करायला लागलोय. या सर्किटचं संपलं. तसंच या सर्किटचं बघा, चार्ज किती? Q2, C2 V2. एनर्जी किती? U2 हाफ, हां, C2 V2, राईट. हां, चला एवढं माहिती मिळाली. आता याचाच वापर करणार मी. चला या कसं जोडलंय? पॅरलल. मग टोटल कॅपॅसिटी किती झाली? C इफेक्टिव्ह C1 प्लस C2. पॅरलल कॉम्बिनेशनमध्ये टोटल कॅपॅसिटी C1 प्लस C2 होते. त्याच्यानंतर मग टोटल चार्ज किती झाले? Q इफेक्टिव्ह Q1 प्लस Q2. टोटल चार्ज Q1 प्लस Q2. मग इफेक्टिव्ह कॅपॅसिटी माहीत आहे, टोटल चार्ज माहीत आहे ना? हां. मग आता एनर्जी U बरोबर U इक्वल टू हां किती? Q स्क्वेअर डिवाइड बाय 2C. का? तुम्हाला C इफेक्टिव्ह माहीत आहे आणि Q इफेक्टिव्ह माहीत आहे. तर सिस्टीमची एनर्जी हे तुम्हाला हे का फॉर्म्युला वापरलात? मला याच्याबद्दल या दोनच गोष्टी माहीत आहेत, म्हणून हाच फॉर्म्युला वापरणार Q आणि कॅपॅसिटीचा. ओके, कारण बॅटरी नाहीच नाही याला, V कशाला घेऊ मी आता? ओके, म्हणून बॅटरी जोडून नाही आहे, पोटेन्शियल डिफरन्सचा संबंध मला माहीत नाही आहे. मी कोणता संबंध वापरणार? हा संबंध वापरणार Q/C. कारण मला याच्यावरचे चार्ज माहीत झालेत आणि याची एकूण कॅपॅसिटी माहीत झाल्या. बिनधास्त. मग या Q इफेक्टिव्ह स्क्वेअर आहे डिवाइड बाय 2C इफेक्टिव्ह आहे, राईट बेटानो? हां. मग चला एनर्जी ऑफ सिस्टीम, याला सिस्टीम म्हणतो, सिस्टीम इक्वल टू एनर्जी ऑफ द सिस्टीम किती आलं? Q1 प्लस Q2 होल स्क्वेअर डिवायडेड बाय 2 इंटू C1 प्लस C2. तुमच्या डाटामध्ये C1 C2 आहे पण Q1 Q2 नाही. मग कोण आहेत? V1 V2 आहेत. डाटा हे दिलेली माहिती आहे आणि हे विचारायला प्रश्न आहे. एनर्जी ऑफ द सिस्टीम विचारले त्यांनी. आता आपण फॉर्म्युला तयार करायला लागलोय. आता नीटच्या लोकांसाठी फॉर्म्युला पाहिजे आणि JEE मेनच्या लोकांसाठी फॉर्म्युला प्लस कॅल्क्युलेशन करून काढायचे प्रश्न असतात. हे त्याच्यातला फरक आहे. चला मग आता U एनर्जी ऑफ द सिस्टीम काढायचं आहे ना? हां, फॉर्म्युला तर काढावं लागेलच. चला मग आता Q1 ची किंमत C1 V1,
Q2 ची किंमत C2V2 इथं ठेवा. काय फॉर्म्युला भेटला? C1V1 प्लस C2V2 होल स्क्वेअर डिवायडेड बाय 2 into C1 plus C2. This is an expression for energy stored in the system formed by two condensers. ओके बेटा, हा झाला फॉर्म्युला. कारण तुम्हाला माहित आहे काय, C1 कॅपॅसिटीवाला कंडेन्सर, V1 पोटेन्शियल माहीत आहे, C2 कॅपॅसिटी आहे, V2 पोटेन्शियल माहीत आहे. या सूत्रात आणून ठेवणार आणि पटकन तुम्ही एनर्जी ऑफ द सिस्टीम सांगणार. आता याच्यावर प्रश्न असा विचारतात बघा, टाइम वाचवायचा असेल तर तुम्ही हा फॉर्म्युला रीड करू शकता. काही विद्यार्थी रीड करण्याची सवय असते. तर बघा देतात कसं डाटा, असं देतात माहिती. समजा 4 मायक्रोफॅराड कॅपॅसिटी आहे, एवढ्या मायक्रोफॅराड कॅपॅसिटी असणारा कंडेन्सर 14 व्होल्ट सोबत जोडला, 14 व्होल्टच्या बॅटरी सोबत जोडला आणि 5 मायक्रोफॅराड कॅपॅसिटी असणारा कंडेन्सर 12 व्होल्ट बॅटरी सोबत जोडला आणि याच्यापासून चार्जिंग केलं, याला याच्यापासून चार्ज केलं आणि या दोघांना बॅटरीपासून तोडलं आणि एकमेकांना पॅरलल जोडलं. तर व्हॉट इज द एनर्जी ऑफ द सिस्टीम फॉर्म्ड बाय दीज टू कंडेन्सर्स? या दोन कंडेन्सरनं बनवलेल्या सिस्टीमची एनर्जी किती असेल, एकमेकांना असं जोडलं असेल तर हा फॉर्म्युला वापरा. C1 4 आहे, C2 5 आहे, V1 14 आहे, V2 12 आहे. या सूत्रात ठेवा आणि कॅल्क्युलेशन करा. एनर्जी मिळेल का नाही मिळेल? मिळेल. राईट बेटा. म्हणून एनर्जी मिळाली. ओके, एनर्जी काढायचं आहे ठीक आहे, पण प्रश्न हा आहे एनर्जी रिड्यूस झाली का काय वाढली? एनर्जी इन्क्रीज होते का डिक्रीज होते? लॉस ऑफ एनर्जी हा पण प्रश्न येतो. ओके, म्हणजे हा फॉर्म्युला जसं काढला ना, आता पुढचे फॉर्म्युले आहेत. एनर्जी लॉस आणि एनर्जी गेन होतं का लॉस होतं. आता एनर्जी गेन किंवा लॉस कसं कळतं बघा. समजा मी या दोघांची टोटल एनर्जी घेतली, या एनर्जीच्या ॲडिशनपेक्षा ही जर एनर्जी कमी झाली तर लॉस, या दोघांच्या एनर्जीपेक्षा ही जर एनर्जी जर जास्त झाली तर गेन. ओके, मग आता गेन आणि लॉस याला म्हणतो मी चेंज इन एनर्जी. ओके, म्हणजेच तुम्ही या दोन बॅटऱ्यांपासून तोडलात आणि दोघांची सिस्टीम बनवलात तर त्यामध्ये चेंज इन एनर्जी ऑफ द सिस्टीमचा फॉर्म्युला बनवतोय. चेंज इन एनर्जी, चेंज जर निगेटिव्ह आला तर एनर्जी लॉस, चेंज जर पॉझिटिव्ह आला तर एनर्जी गेन. ओके बेटा. हां, चला मग आता जसं मी एक प्रॉब्लेम फॉर्म्युला तयार केला आणि असा प्रॉब्लेम विचारला जातो हे जसं सांगितलं, तसंच तुम्हाला लॉस इन एनर्जी, लॉस ऑर गेन इन एनर्जी असं विचारतात. आता तो पण फॉर्म्युला काढायचा असला पाहिजे ना. फक्त एनर्जी ऑफ द सिस्टीम विचारलं तर इथं संपलं. पण तुम्हाला विचारतात लॉस ऑफ एनर्जी किंवा गेन ऑफ एनर्जी, मग त्यासाठी मला चेंज ऑफ एनर्जी काढावं लागेल. जर झालेला चेंज जर निगेटिव्ह आला तर लॉस, झालेला चेंज जर पॉझिटिव्ह झाला तर गेन. ओके बेटा. हां, म्हणून गेन ऑफ एनर्जी ड्यू टू फॉर्मेशन ऑफ दिस सिस्टीम. मग आता गेन ऑफ एनर्जीचं सूत्र काढूया आपण. कसं काढणार तर इनिशियल एनर्जी काढायचं अगोदर. हे सिस्टीमची एनर्जी आहे आणि मग सिस्टीमची इनिशियल एनर्जी इक्वल टू किती? हाफ C1 V1 स्क्वेअर प्लस C2 V2 स्क्वेअर. स्क्वेअर राहिला बरं, इथं द्यायचं. म्हणजेच हाफ C1 V1 स्क्वेअर प्लस हाफ C2 V2 स्क्वेअर, कॉमन काढला हाफ. ही आहे एनर्जी इनिशियल, ही आहे एनर्जी फायनल. ओके, मग आता डिफरन्स घेऊया दोघांचा. डिफरन्स घेऊया डेल्टा यू इक्वल टू, चला, हाफ C1 V1 स्क्वेअर प्लस, यस सेपरेट करू, सेपरेट केलं तर चालेल का? नाही. C2 V2 स्क्वेअर मायनस हाफ C1 V1 प्लस C2 V2 डिवायडेड बाय स्क्वेअर डिवायडेड बाय C1 प्लस C2. चला बच्चो, मी काय करतोय, याचा काही नाही म्हणजे एक असतो. मग 1/2 बाहेर, मध्ये C1 प्लस C2 LCM, C1 प्लस C2 नेला मल्टिप्लाय करतो.
C1 प्लस C2 ने मल्टिप्लाय करतो. ओके, चला पहिले C1 ने मल्टिप्लाय करा. C1 स्क्वेअर V1 स्क्वेअर प्लस C1 C2 V2 स्क्वेअर. C1 ची बारी संपली. आता कोणाची बारी आहे? C2 ची. प्लस C1 C2 V1 स्क्वेअर प्लस C2 स्क्वेअर V2 स्क्वेअर. राईट बेटा. चला पुढे मायनस. आता याचं एक्सपान्शन करा. C1 स्क्वेअर V1 स्क्वेअर. एक्सपान्शन मायनसनं सोबत जो काय या निगेटिव्ह साईननं मल्टिप्लाय पण करायला लागले बरं. चला हे बघा, अगोदर याचं एक्सपान्शन करा, ब्रॅकेट सोडा. कोणतं रिलेशन? ए प्लस बी होल स्क्वेअर इक्वल टू ए स्क्वेअर प्लस 2ab प्लस बी स्क्वेअर. आठवतं का? मग त्याचाच वापर करा आता इथं. ए म्हणजे C1 V1, बी म्हणजे C2 V2, कारण ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे ना इथं. हां, मग चला याचा स्क्वेअर केला, मायनसनं लगेच मल्टिप्लाय करायला लागलोय. ओके, आता या दोघांचा प्रोडक्ट पॉझिटिव्ह म्हणून तो निगेटिव्ह येणार. 2C1 C2 V1 V2 हे दोघांच्या गुणाकाराचा दुप्पट आहे ना. आणि हा मायनसने मल्टिप्लाय केला मग तो पण मायनस. पुन्हा मायनस C2 स्क्वेअर V2 स्क्वेअर. ओके बेटा. चला मोठा ब्रॅकेट झाला ना हे. यस, हाफला तर अगोदरच बाहेर घेतलंय. झालं. आता इथं गोष्टी हे कटतं याच्यासोबत, हे कटतं याच्यासोबत. आता याच्यात काय उरतं बघा. आता चला एक्सप्रेशन मिळालं 1/2 C1 प्लस C2. आता उरतं काय पहा. C1 C2 V2 स्क्वेअर, C1 C2 V1 स्क्वेअर मायनस 2 C1 C2 V1 V2. म्हणजेच हा कुणाचा एक्सपान्शन आहे? कुणाचा C1 C2 कॉमन काढायच्यातनं, तिघातनं 1 2 3 मधून C1 C2 कॉमन निघतं. तर C1 C2 कॉमन मध्ये कोण राहतं? तर इथं कोण आहे? V2 स्क्वेअर प्लस V1 स्क्वेअर मायनस 2 V1 V2. तर हे स्क्वेअरचं ब्रॅकेट स्क्वेअर म्हणून डेल्टा U मिळाला विद्यार्थी मित्रांनो. C1 C2 डिवायडेड बाय 2 C1 प्लस C2. हां, आतमध्ये V1 मायनस V2 होल स्क्वेअर. तर हे आहे विद्यार्थ्यांनो एक्सप्रेशन फॉर लॉस ऑफ एनर्जी और चेंज ऑफ एनर्जी. लॉस म्हणा किंवा चेंज म्हणा, आता डिपेंड करतं त्याच्या किमतीवर. हा जर डिफरन्स निगेटिव्ह आला का पॉझिटिव्ह आला, स्क्वेअर आहे ना, म्हणून पोटेन्शियलवर नाही, C1 C2 वर डिपेंड करतं, कारण हा स्क्वेअर आहे ना. म्हणून हा ऑलवेज जर पॉझिटिव्ह आला याचा अर्थ एनर्जी लॉस. का? बघा ना, तुम्ही इनिशियलमधून फायनल मायनस केले का नाही? इनिशियलमधून फायनल मायनस केले का नाही? मग तो जर ऑलवेज पॉझिटिव्ह येत असेल तर एनर्जी लॉस. क्लिअर? म्हणजे आता गेन म्हणण्याचा एक प्रश्नच नाही आहे. म्हणून ऑलवेज देर इज एनर्जी लॉस. का? बघा ना, हा डिफरन्स V1 मोठा असो की V2 मोठा असो, स्क्वेअर आल्यामुळं हा ऑलवेज पॉझिटिव्ह आहे. आता याच्यात तर कॅपॅसिटी तर निगेटिव्ह नसतेच, म्हणून हे सर्व पॉझिटिव्हच आहे. म्हणून देअर इज ऑलवेज लॉस. का? चेंज पॉझिटिव्ह आलाय, चेंज पॉझिटिव्ह आला याचा अर्थ चेंज काढताना तुम्ही काय केले लक्षात घ्या. चेंज काढताना तुम्ही इनिशियलमधून फायनल मायनस केलंय, म्हणजे याचा अर्थ इनिशियल मोठी मधून छोटी मायनस केलाय, म्हणून तो चेंज पॉझिटिव्ह आलाय, म्हणजे याचा अर्थ एनर्जी लॉस. म्हणून हा फॉर्म्युला केवळ चेंज साठी नाही तर कुणासाठी झाला? लॉस इन एनर्जी. एनर्जी ड्यूरिंग फॉर्मेशन ऑफ सिस्टम. जब ये सिस्टम बन रही है ना बच्चों, जब ये सिस्टम बन रही है ना, उस सिस्टम के अंदर एनर्जी लॉस कितना होता है ये फार्मूला है. तो इसीलिए अब गेन का कोई सवाल नहीं है. अगर आप दोनों कंडेंसर अलग अलग बैटरी से चार्ज किए हुए दोनों कंडेंसर से जब सिस्टम बनाते हो, दोनों की पैरेलल कॉम्बिनेशन की सिस्टम बनाते हो, तब आपको एनर्जी लॉस का ही फार्मूला निकालना होगा. देयर मस्ट बी लॉस. क्यों इतना कॉन्फिडेंस से क्यों बोल रहे हैं? क्योंकि हमने इनिशियल एनर्जी में से फाइनल एनर्जी माइनस कर दिया तो वो डिफरेंस कायम परमानेंटली पॉजिटिव ही आया है.
इसीलिए हम कहना चाहते हैं बेटा स्क्वायर टर्म हमेशा पॉजिटिव होती है, इसीलिए हम एनर्जी लॉस हुआ है, क्योंकि इनिशियल एनर्जी बड़ा था, फाइनल एनर्जी छोटा था, इसीलिए डिफरेंस पॉजिटिव आया। तो फाइनल एनर्जी छोटा है बोले तो सम लॉस इज देयर, एंड कितना लॉस हुआ है ये फार्मूला बताएगा। तो लॉस इन द सिस्टम फॉर्मेशन ये हो गया बेटा। जिस तरह हमने एनर्जी लॉस ड्यू टू फॉर्मेशन ऑफ सिस्टम पढ़ाया, अब बच्चों इसके थोड़ा अंदर जाता हूं। आइए बच्चों, अब ये पूरा बदल जाएगा, कैसे बदलता है वो भी पढ़ाता हूं। बच्चों ध्यान से सुनिए, मैंने C1 कंडेंसर वाले C1 कैपेसिटी वाले कंडेंसर को चार्ज किया, C1 कैपेसिटी वाला कॅपॅसिटरला चार्ज केलोय V1 बॅटरी सोबत जोडून। ओके बेटा, चला C2 कॅपॅसिटी वाला कंडेन्सरला चार्ज केलोय V2 पोटेन्शियल वाला बॅटरी सोबत जोडून। आता लक्षात घ्या, मी इथं न विचार करता सरळ दोघांना पॅरलल जोडले असं विचारले। आता मी याच्यात दोन कंडिशन टाकतोय। या केसमध्ये मी असं पॉझिटिव्ह नेचरचं गृहीत धरलोय, काय हे बघा, याला चार्ज केला तर काय होतं बाळांनो, या प्लेटवर पॉझिटिव्ह चार्ज जमा होतात आणि या प्लेटवर निगेटिव्ह चार्ज जमा होतात। इथं प्लस क्यू आणि इथं मायनस क्यू, Q1 प्लस Q1 आणि इथं मायनस Q1 तयार होतात बाळांनो। प्लस Q1 मायनस Q1 असं चार्ज तयार होतात। मग कंडेन्सर चार्ज झाला म्हणजे एका प्लेटवर जेवढे पॉझिटिव्ह तेवढेच दुसऱ्या प्लेटवर निगेटिव्ह असतात। ओके, चला आता याला पण चार्ज केले तुम्ही, हां, मग याच्या या प्लेटवर पॉझिटिव्ह किती Q2 प्लस Q2 आणि या प्लेटवर निगेटिव्ह मायनस Q2। चला आता बघा, तुम्ही या दोघांना तोडलात राईट। आता जोडलात कसं त्याच्यावर डिपेंड आहे। आता मी जे हे फॉर्म्युले काढलेत ना, असं जोडले की दोघांचे लाईक टर्मिनल्स एकत्रित केलेत, असं जोडले तर हे फॉर्म्युले करेक्ट आहेत। म्हणजे सिस्टीम बनवताना मी पॉझिटिव्ह चार्ज प्लेट जोडलाय तर हे फॉर्म्युले तयार झालेत। म्हणजे एनर्जी ऑफ द सिस्टीम हा फॉर्म्युला तयार केलाय, एनर्जी लॉस ऑफ द सिस्टीम हा फॉर्म्युला तयार केलाय। ओके बाळांनो, आता मी याच्यात आणखीन एक व्हरायटी निर्माण करायला लागलोय। समजा तुम्ही या दोन कंडेन्सरला अपोजिट पोलॅरिटीनं जोडलात, पॅरलल जोडलात हो, पण अपोजिट पोलॅरिटीनं जोडलात तर काय होईल, तर अपोजिट पोलॅरिटीनं जोडलात ना तर इकडे मायनस आणि इकडे प्लस। मग सांगा इथं चार्ज किती आले, तर इकडनं मायनस Q1 तर इकडे प्लस Q2, तर इकडले चार्ज किती। ओके, तर मग टोटल चार्ज Q1 प्लस Q2 आहेत ना, मग इकडे जाणार किती आहे ना, दोघांचं काय होणार, सबट्रॅक्शन। टोटल चार्ज Q2 मायनस Q1, राईट बेटा। जर समजा याला पॉझिटिव्ह असेल याला निगेटिव्ह असेल तर Q1 मायनस Q2, म्हणजे इथं हा बदल होतो। म्हणजे कॅपॅसिटीमध्ये बदल होणार नाही, कॅपॅसिटी C1 प्लस C2 राहणार, दोघांची कॅपॅसिटी वाढणारच, फक्त नेट चार्जेस इफेक्टिव्ह चार्जमध्ये बदल होणार। म्हणून कॉम्बिनेशनचा कॅपॅसिटी त्याच्या पोलॅरिटीवर डिपेंड नाही, C1 प्लस C2 वरच असतो, फक्त नेट चार्ज किती पाठवतात ते दोघं मिळून त्याच्याबद्दल बोलतोय मी। मग दोघे मिळून नेट चार्ज किती पाठवतात, Q1 मायनस Q2 किंवा Q2 मायनस Q1, ज्याच्यावरचे चार्ज जास्त आहेत त्याच्यानुसार तुम्ही निर्णय घेऊ शकता। चला मग टोटल चार्ज इथं काय येणार, Q1 मायनस Q2 झाला तर इथं काय होणार, मायनस झाला, पण हा स्क्वेअर आहे म्हणून हा याच्यावर काही परिणाम होणार नाही, इथं मायनस झाला, राईट। चला हा मायनस प्लस झालेला मायनस झाला, बस एवढाच फरक झाला। एनर्जी ऑफ द सिस्टीम कळली का। जर समजा मी ते दोन कंडेन्सर त्याच्या पोलॅरिटीचा न विचार करता जोडलं तर हे मगाशीचं डिस्कशन,
पोलॅरिटीचा न विचार करता जोडलं तर मगाशीचं डिस्कशन. म्हणजे याचा अर्थ असं गृहीत धरलंय दोघांचे लाईक चार्जड प्लेट सारखे एकत्रित जोडलेत. म्हणजे लाईक चार्जड म्हणजेच पॉझिटिव्ह प्लेट आणि याची पॉझिटिव्ह चार्जड प्लेट, दोघांच्या पॉझिटिव्हली चार्जड प्लेट एकत्रित जोडल्यात आणि दोघांच्या निगेटिव्हली चार्जड प्लेट एकत्रित जोडल्यात. त्या प्रकारच्या कॉम्बिनेशनचं हे डिस्कशन झालं. आता मी पोलॅरिटी बदलायला लागलोय. समजा एका कंडेन्सरचा निगेटिव्ह चार्ज प्लेट दुसऱ्या कंडेन्सरच्या पॉझिटिव्ह चार्ज प्लेटला आणि याचा पॉझिटिव्ह चार्ज प्लेट इकडे आलाय. म्हणजे नेट चार्ज घेत असताना काय करणार, या दोघांचं सबट्रॅक्शन होणार. म्हणून Q1 मायनस Q2 केलं. Q1 मायनस Q2 इफेक्टिव्ह चार्ज झाला. इथं आणलं तर एनर्जी ऑफ द सिस्टीम बदलली. इनिशियल एनर्जीमध्ये काही बदल नाही. सेपरेट चार्ज केला तुम्ही, नो इफेक्ट ऑन दिस इनिशियल एनर्जी. म्हणून इनिशियल एनर्जी हीच राहणार आहे. आता फक्त फायनल एनर्जीमध्ये काय झालं, प्लसच्या जागी काय झालंय मायनस, खाली नो चेंज. ओके, या इकडे. आता इथं काय होणार, मायनस. बघा फरक लक्षात घ्या, फक्त मायनस. ओके, मग इथं काय होणार, आता इथं होणार प्लस. बस एवढंच. इथं काय होणार प्लस. बाकी काय, याचा स्क्वेअर पण पॉझिटिव्ह येतो मायनस, याचा स्क्वेअर पण पॉझिटिव्ह येतो म्हणून मायनस. फक्त एवढा बदल झाला बेटानो. आता इथं एवढा बदल झाला म्हणल्यानंतर इथं प्लस, इथं प्लस, संपलं. म्हणजेच जर समजा मग आता एनर्जी लॉस आहे का गेन आहे, लॉसच आहे. कसंही जोडा हो पण लॉस आहे का, पॉझिटिव्ह आलं नाही डिफरन्स पुन्हा. म्हणून energy loss in the system obtained by combination of two condensers having different capacities charged by different batteries. वेगवेगळ्या पोटेन्शियलवाल्या बॅटरी सोबत चार्ज करून त्यांची सिस्टीम बनवलात आणि सिस्टीम बनवल्यानंतर लॉस इन एनर्जी कंपल्सरी आहे. मग आता लॉस इन एनर्जीचं सूत्र काढायचं असेल तर तुम्ही जर लाईक टर्मिनल टुगेदर केलात तर इथं मायनस येतं, डिफरन्स येतो. आणि अनलाईक टर्मिनल टुगेदर केला तर इथं प्लस येतं. लॉस सूत्र मात्र बदललं आणि व्हॅल्यू सुद्धा बदलते. लॉसची व्हॅल्यू बदलते, गेन लॉसची व्हॅल्यू बदलते. जर लाईक टर्मिनल असते तिथं मायनस झालं, मायनस झालं की व्हॅल्यू कमी होते, कमी लॉस, लॉस इन एनर्जी कमी. जर लाईक टर्मिनल एकत्रित जोडलात तर एनर्जी लॉस होतो पण अनलाईक टर्मिनलपेक्षा याचे लॉस कमी होतो. म्हणून एनर्जी लॉस ऑफ द सिस्टीम फॉर्म्ड बाय द टू कंडेन्सर्स हॅव्हिंग कॅपॅसिटीज C1 C2 कनेक्टेड or charged by the two batteries having potential differences V1 and V2 respectively. If the two terminals, like terminals connected them, loss is plus. Sorry, minus. इथं मायनस येतो. सिस्टीमची एनर्जीमध्ये इथं प्लस आणि लॉस इन एनर्जीमध्ये इथं मायनस. कधी, लाईक प्लेट टुगेदर. अनलाईक प्लेट टुगेदर असताना इथं मायनस, चार्ज नेट मायनस आणि इथं मात्र प्लस. ओके बेटा, तर हे नीट लक्षात घ्या, नीट तुमच्या फेर वहीमध्ये नोट करून ठेवा की एनर्जी लॉस कंपल्सरी आहे. जर समजा तुम्ही लाईक चार्ज प्लेट जर एकत्रित केलात तर होणारा लॉस कमी असतो. जर अनलाईक चार्ज प्लेट एकत्रित केला सिस्टीम बनवताना तर होणारा लॉस जास्तीचा भेटतो. लॉस इन एनर्जीचा फॉर्म्युला हे मायनस कधी प्लस कधी, म्हणून इथं प्लस और मायनस केला तरी चालतं. म्हणजे मायनस कधी लाईक टर्मिनल्स जोडले असतील तर, प्लस कधी अनलाईक टर्मिनल्स जोडले असतील तर. हे लक्षात घ्या. लाईक एनर्जी लॉस कमी, म्हणून एनर्जी लॉस कमी म्हणजे प्लस. सॉरी, लाईक एनर्जी लॉस कमी म्हणजे इथं मायनस झालं तर कमी येते एनर्जी लॉस, इथं मायनस. जर समजा एनर्जी लॉस जास्त आहे तर याचा अर्थ एनर्जी लॉस कधी जास्त होऊ शकतो, जर अनलाईक टर्मिनल्स उलटे जोडले तर. लाईक टर्मिनल म्हणजेच कसं, एकाचा पॉझिटिव्ह दुसऱ्याचा निगेटिव्हला. तर असे प्रॉब्लेम विचारले जातात जेई मेन सारख्या परीक्षेमध्ये आणि नीटमध्ये थर्ड लेवलचा क्वेश्चन म्हणून याला बनवला जातो. म्हणून फाइंड द लॉस ऑफ एनर्जी ड्यू टू द
formation of system of two condensers having capacities C1 and C2 charged by two different batteries having potentials V1 and V2. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो एनर्जी लॉस हे पण कळलं. आता प्रत्येक वेळेस असंच नाही आहे, तर आता पुन्हा प्रश्न असे निर्माण होतात बाळांनो. हे झालं वेगवेगळ्या कंडेन्सरनं जोडलं तोडलं हे झालं. आता पुढे आहे कॅपॅसिटी ऑफ द कंडेन्सर. जर आपण बदलायचं असेल तर पॅरलल जोडलं होतं आणि एकूण कॅपॅसिटी त्याची ॲड केली होती. ओके बेटा, असेच क्वेश्चन येतात. समजा दोन चार्जड स्पियर आहेत, दोन चार्जड स्पियर